नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेली आहे पेपर 2 मधील गणित व विज्ञान विभागातील प्रश्न। सुरुवातीला आहे गणित विभागातील प्रश्न। जर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 91। एका चौरसाच्या क्षेत्रफळाचा वर्ग 84 सेंटीमीटर आहे, तर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटरवर त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटरने कमी केली तर तयार होणारा आकृती क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेमीने कमी असेल? पर्याय 21, 10x अधिक 21, 10x मायनस 21, 10। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10x मायनस 21। प्रश्न क्रमांक 92। 6/5 वर्गमुळामध्ये 5041 भागिले 10^3 अधिक 0.7 बरोबर किती? पर्याय आहे 5, 1.743, 2.142, 2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2। प्रश्न क्रमांक 93। त्रिकोणाची रचना करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील? त्रिकोणाची रचना आहे 2.1 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 1.9 सेंटीमीटर, 5.7 सेंटीमीटर, 3.2 सेंटीमीटर, 2.4 सेंटीमीटर, 1.1 सेंटीमीटर, 0.7 सेंटीमीटर, 0.5 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर। तर याच पर्याय आहे ABC, B व D फक्त B, C व D सर्व ABCD। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, C व D फक्त। प्रश्न क्रमांक 94। कंसामध्ये वर्गमूळ 7 मायनस वर्गमुळात 2 कंस पूर्ण वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 बरोबर किती? पर्याय आहे 5, 10, 3 आणि 2 वर्गमुळात 7। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5। प्रश्न क्रमांक 95। एका त्रिकोणाची म्हणजेच ABC शेताच्या बाजूच्या लांबी अनुक्रमे AB बरोबर 60 मीटर, BC बरोबर 61 मीटर व AC बरोबर 11 मीटर आहे। जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली तर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ किती? पर्याय आहे 330 चौरस मीटर, 915 चौरस मीटर, 671 चौरस मीटर, 165 चौरस मीटर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 165 चौरस मीटर। प्रश्न क्रमांक 96। Xच्या 20% बरोबर Y, Yच्या 20% बरोबर Z आणि Zच्या 20% बरोबर 266.80 आहे, तर X बरोबर किती? पर्याय आहे 33,920, 33,350, 16,008, 21,344। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33,350। प्रश्न क्रमांक 97। चौकोन LMPच्या कोणांची मापे 4, 5, 7, 8 याप्रमाणे आहेत, तर LMPच्या या चौकोनाचा प्रकार कोणता? पर्याय आहे समलंब, आयत, समांतरभुज, समभुज। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समलंब। प्रश्न क्रमांक 98। अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे। 20 वर्षानंतर त्याचे वयाचे गुणोत्तर 9:10 असेल, तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे फरक किती असेल? पर्याय आहे 5 वर्ष, 20 वर्ष, 1 वर्ष, 8 वर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 वर्ष। प्रश्न क्रमांक 99। खालील आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे। रेख PR व्यास आहे। आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQT व त्रिकोण SOT एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटीचा उपयोग करावा? पर्याय आहे बाकोबा, बाकोको, बाकोबा, कर्णभुज, कोबाको। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाकोबा म्हणजे बाजू, कोण बाजू। तर ही होती गणित विभागातील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।